जाऊयात आपण संभाजीनगरमध्ये आज आदित्य ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसींच्या सभा होत आहेत। संभाजीनगरमध्ये कसा रंगतोय प्रचार जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करू यांच्याकडून। विशाल, संभाजीनगरमध्ये आज सकाळी असदुद्दीन ओवैसींची पदयात्रा आणि संध्याकाळी सभा आणि आदित्य ठाकरेंची सुद्धा सभा होते, काय एकंदरीत माहोल आहे? सुवर्ण, प्रचारासाठी हा शेवटचा आठवडा आहे आणि प्रयत्नांसाठी सुद्धा हा शेवटचा आठवडा आपल्याला म्हणता येईल। या आठवड्यात शक्य तितकं मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न सगळ्याच पक्षांकडून होतोय। त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातला आता प्रचारही संपलाय। चौथ्या टप्प्याकडे सगळ्या नेत्यांची आता भाऊगर्दी होते। आजपासून संभाजीनगरात असदुद्दीन ओवैसी एमआय पक्षाचे प्रमुख आहे, ते पदयात्रा करताय। अगदी गल्ली गल्लीत फिरून ते आपल्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे आणि मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करणार आहे। तर आज आणि उद्या 2 दिवस संभाजीनगरात त्यांच्या जाहीर सभा सुद्धा, यातून एमआय मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। तर आज संध्याकाळी आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये येत आहेत। आदित्य ठाकरे यांच्या ग्रामीण भागात 2 सभा आहेत आणि त्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नंतर आज रात्री आदित्य ठाकरे मुक्काम करत काही बैठका घेणार अशी ही माहिती मिळते। तर याच आठवड्यात संभाजीनगर, जालना आणि बीड या भागात नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा आहे। उद्या अंबेजोगाईमध्ये नरेंद्र मोदी ही सभा घेणार आहेत। अमित शहा सुद्धा सभेला येणार आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा सभेला येणार आहे। म्हणजे हा आठवडा मराठवाड्यासाठी खास करून संभाजीनगर, जालना आणि बीड साठी अगदी हॉट असणार आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळा आता नेते मंडळींचा प्रयत्न असेल। सुवर्ण, ठीक आहे विशाल, लक्ष ठेवून या सगळ्या घडामोडींवर। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।